आमच्या बायका अशा थोर आहेत की त्यांनी त्या एकादशीला सुद्धा साजिवंत केलं, तिला पण सखी केलं. म्हणजे कशी एकादशी बाई 15 दिवसाची पाहुणी, विठुराजाची मेहुणी. लोकपरंपरेमधल्या माणसांची ही कल्पनाशक्ती अभिजात कवित्व शक्ती असं म्हणता येईल. आपण त्या दृष्टीने कधी त्याच्याकडे बघतच नाही. काय अगं पुण्य केलं तू कुंभाराच्या इथं, विठ्ठलाचे पाय तुला गवसले कुठं. देवाला सजीव माणसाचं रूप देऊन त्याच्यामध्ये संपूर्ण आपलं अस्तित्व पाहणं हे या भक्तांचं वैशिष्ट्य. सोन्या रुपयाने नटला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इटाबा पाना फुलाईले राज. तो वारकरी संप्रदाय कष्टकऱ्यांचा आहे, तो कर्मयोग्यांचा आहे. एकादशी करा अशी सक्ती नाहीये, पंढरीच्या वारीला जा अशी सक्ती नाहीये. व्रत एकादशी मात्र हे देहाशी, नित्यमनापाशी दिवाळीचं. तेव्हा देहाने एकादशीचा उपास करायचा आणि मनामध्ये मात्र बटाटे वडा खायचा, हे काय खरं नाही. या लोकपरंपरेमध्ये जी संवेदनशीलता आहे आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे कधी बघतच नाही. माहेराच्या वाटे ढाबा पाण्याच्या लागल्या, त्यात बैसल्या म्हैशी जशा वरमाई नाल्या. हे लहानपण माझं गेलं सगळं ग्रामीण भागात. आमच्या गावापासून जवळ आळंदी, आळंदीची पालखी पहिले पंढरीला जायची. पुढं मी पंढरीला गेले त्याबद्दलही सांगेन. आणि जात्यावर दळण दळणं हा आमच्या लहानपणी उद्योग होता. जात्यावर दळता दळता ओव्या पाठ झालेली मी महाराष्ट्रातली शेवटची बाई असेल प्रत्यक्ष दळत असताना. मग ते दळता दळता त्या पंढरीची आठवण येते आणि मग ती माझी मायबाई म्हणते, जीवाला वाटतं पंढरीला जावं जावं, जीवाला वाटतं पंढरीला जावं जावं, आईबापा भेटू यावं, पुंडलिकाला लुटावं. आता आईबाप म्हणजे कोण? विठ्ठल आणि रखुमाई. विठ्ठला बाप माझा बाप, रुक्मिणं माझी आई, आलो तुझ्या पायी असं म्हणणारी ही बाई. आता तो पांडुरंग बाप, रुक्मिणी आई आणि पुंडलिक भाऊ. माहेरी गेलं की भावाला लुटायचं, भावाजवळनं चोळी साडी घ्यायची म्हणून पुंडलिकाला लुटावं असं ती म्हणते. आणि पंढरीला जाणं म्हणजे माहेरी गेल्यासारखा आनंद आणि समाधान हा काय फक्त बायकांनाच वाटतं असं नाही. पंढरीला जो जो कोणी जातो ते सगळ्या भक्त वारकरी हे आपल्या माहेरच्या ओढीला जावं असे जातात. आणि म्हणून मग आमचे तुकोबारायसुद्धा म्हणतात, पंढरीहून परत जाताना वारी संपली आता आणि परत जायचं. कन्या सासुराशी जाये मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. तेव्हा संतांना, पुरुष संतांना सुद्धा पंढरी माहेरसारखी वाटते आणि विठ्ठल रखुमाई आईबापासारख्या वाटतात. आणि मग ती बाई म्हणते, विठ्ठल माझा पिता, रुक्मिणं माझी माता, पुंडलिका भाऊ, बहीण चंद्रभागा. चराचराशी नातं जोडलेलं आहे, फक्त विठ्ठलाशी आणि नाही तर तिथला नामदेवाची पायरी असेल, नामदेवाच्या पायरीला गेली आणि मग देवाला पाहून माझे डोळे दिपैले. त्या नामदेवाच्या पायरीवर गेल्याबरोबर डोळे दिपतात तिचे. तर असं सगळं त्याचे वर्णन केले. आणि मग गेल्या वर्षी मला जाता आलं नाही पंढरीला. आषाढीला जायचं होतं, आषाढीला नाही गेले, कार्तिकेला ग जाईन. आता पंढरीच्या वाऱ्या दोन, आता अलीकडं माहीवारी पण जोरात असते. आषाढीला नाही गेले, कार्तिकेला ग जाईन, देव पंढरीचा विठू विटेवबा मी पाहीन. त्याला एकदा विटेवर पाहिला की बरं वाटतं. आणि मग माझ्या स्वप्नामध्ये ध्यानी मनी विठ्ठल आणि रखुमाईच यायला लागला. सपन पडियली काय सपनाची मात, सपन पडियली काय सपनाची मात, माझा विठू रखुमाई उशाशी सारी राहत. माझ्या उशाशी जणू काही ते बसले तर मला म्हणतात, ये ग बाई ये, आम्हा जीवाला जडभारी पांडुरंगाला केली तार. तार केली बरं का पांडुरंगाला, इतका तो जवळचा वाटला. देवाला सजीव माणसाचं रूप देऊन त्याच्यामध्ये संपूर्ण आपलं अस्तित्व पाहणं हे या भक्तांचं वैशिष्ट्य. आणि विशेषतः लोकपरंपरेमधल्या. तो नुसता देव नाही, ती नुसती दगडाची मूर्ती नाही, त्याला तार करावीशी वाटते, त्याच्याशी बोलावंसं वाटतं. तो माझ्या उशाशी येऊन उभा राहतो
जीवाला जड बारे मी पांडुरंगाला केली तार, माझं विठू रुखमाई धावून आली तात. तर मग ते विठ्ठल रखमाई धावून येतात. आणि मग माझ्याबरोबर कोण कोण येतं आता तुम्ही सगळ्या सयांना सांगायचं, मी चालले ग बाई, चालले ग बाई. माहेऱ्याला जाताना सगळीकडे सांगून जायचं. पंढरीला जाते, पंढरीला जाते. संग सयानू कोण 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 येता ग बायानो आता माझ्याबरोबर. माझ्या विठूची मला पत्र आल्या ती 2. विठूने पत्र पाठवले. इतका त्याला साजिवंत केलेला आहे या ओव्यांच्या मधनं बायकांनी, की ती जिवंत व्यक्ती असावी असा तो भोवताली असतो. आणि तो आमच्या जनाबाईंनी तर केलाच आहे. तिच्याबरोबर तो दळतो, कांडतो, शेण्या भरायला जातो, धुणे धुवायला जातो, तिच्याबरोबर गप्पा मारायला लागतो. आणि इतका तो त्याच्यामध्ये रंगतो की रुक्मिणीला भीती वाटायला लागते की हा सारखा जणीच्या मागं 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 काय हिंडतो म्हणून. कुठलाही प्रापंचिक स्त्रियाचं जसं जीवन असावं तसं ही बाई आपलं जगणं त्या विठ्ठल रखमाई जनाबाई पंढरी तिथला सगळा परिवार त्याच्याशी इतकं जोडून घेते आणि आपलंच प्रतिबिंब तिच्यामध्ये बघते. आणि मग त्या जनाबाईबद्दलही मग पंढरीला गेले ती. तर पंढरीला जाताना वाट जरा अवघड आहे, पण तरी ती अवघड नाही वाटत. का? पुढं विठ्ठल मागं जनी, मला वाट दाखवायला पुढं विठ्ठल आणि पाठीमागं जनी आहे. त्या दोघांच्या सोबतीने मी जाते. मला काय कोणी बरोबर यायची गरज नाही. पंढरीची वाट जाताना केली हलकी, संघ साधूची पालखी. तेव्हा संतांच्या पालख्या आहेत बरोबर. मग वाट कुठली कुठली आहे? आळंदीहून आम्ही निघालो ना. तर आळंदीहून ज्ञानोबाची पालखी घेऊन निघालो. पहिला मुक्काम आळंदी मागं पुणे. आता तो भूगोलसुद्धा कसा पाठ आहे त्या बाईला बघा. त्याला काय शाळेच्या शिक्षणाची गरज नसते, अनुभवातनं आलेलं शहाणपण आहे ते सगळं. पहिला मुक्काम आळंदी मागं पुणे, देवा ज्ञानदेवाच्या पालखीच्या मागं मागं जाणं. ज्ञानदेवाच्या पालखीच्या मागं मागं आम्ही गेलो. मग देहूला परत जायला लागतं मध्ये, सगळ्यांना घेत घेत जायला लागतं मध्ये. आमचा तुकोबा राया येतो. मग आळंदीची वाट देहूला वाकडी, आळंदीची वाट देहूला वाकडी, इंद्राणीच्या काठाला तुकोबाची पालखी. तर त्या इंद्राणीच्या काठाला तुकोबाला घ्यायचे आणि मग हळूहळू परत पुढं जायचं. नुसतं पुढं जाऊन चालत नाही, मध्ये सासवडला थांबायला लागतं. सोपान देव आहेत म्हणून ज्ञानदेवाची पालखी सासवडाला थांबली. बहीण मुक्ताबाई गुज बोलाय थांबली, कारण ती बहीण पण आली तिथं. मग पहिला नमस्कार, पहिला नमस्कार पादुकावरी माळ, देवा माझ्या विठ्ठलाचा कळस देतो ढाळ. दुरून आता कळस दिसायला लागला मला पंढरीचा, आणि तो कळस चमकतोय आणि तो मला बोलवतोय कळस. मग देवळाच्या दारात गेले. महाद्वार ओलांडलं, दारात गेले. पहिल्यांदी नामदेवाची पायरी लागली. सगळा भूगोल कसा साजिवंत होऊन आलेला आहे बघा. माझा नमस्कार नामदेवाच्या पायरी, विठ्ठल रुक्मिणी आले रावळा बाहेरी माझं स्वागत करायला. माहेरी लेक आल्यावर आई कशी धावून येते भाकर तुकडा ओवाळून टाकायला, तसे विठ्ठल रखमाई माझ्या स्वागताला दारामध्ये आलेला आहे. आणि मग ते विटेवर जाऊन त्याला उभा राहिलेला पाहिला आणि माझं डोळे धन्य धन्य झाले. आणि मला ती वीट आहे, देव उभा राहिलाय त्या विटेवर, त्या विटेबद्दल मला असूया वाटायला लागली की काय गं बाई तिचं कौतुक, की ती सारखी रात्रंदिवस देवाच्या जवळ आहे. मी केव्हा तरी वर्षातनं एकदा यायचं म्हटलं तर माझी एवढी ओढाताण होत्या. काय अगं पुण्य केलं तू कुंभाराच्या इट, काय अगं पुण्य केलं तू कुंभाराच्या इट, विठ्ठलाचे पाय तुला गवसले कुठं. तर ही जी कल्पनाशक्ती आहे ही एखाद्या जातिवंत कवीच्या पुढे जाणारी कल्पनाशक्ती आणि ही संवेदनशीलता आहे की नाही. लोकपरंपरेमध्ये नुसती वर्णन नाही आहे, ती अस्सल कविता ज्याला म्हणतात. म्हणजे ते यांनी वर्णन केलेलं होतं वर्ड्सवर्थनी, की खरी कविता कुठली? शांतपणे एकांतात बसून उत्स्फूर्तपणे जो आविष्कार होतो आणि उद्गार निघतो ती कविता. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्ज रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, अशी तो करतो.
शांत अवस्थेमध्ये बसताना मनाच्या आतून उसळून येऊन एखादा ज्या वेळेला उद्गार निघतो, उद्गार, त्याला कविता म्हणायचं. तसा हा उद्गार आहे सगळा. आणि म्हणून मग त्याच्यावरनं पुढची सगळी ती विठ्ठलाची वर्णनं, रुक्मिणीची वर्णनं कितीतरी आहेत. मग हा विठ्ठल केव्हापासून इथं उभा आहे? लोक सांगतात योग्य 28 विटेवरी उभा वगैरे. आता ती युग मोजलीत कोणी? आमची बाई म्हणते, कारण ती तिचं गणित आहे वेगळं. हां, ती म्हणते पंढरीचा विठू इथं आहे का वाचानं, पंढरीचा विठू इथं आहे का वाचानं, नव्हती पंढरी तर वाचानं. अजून पंढरी गाव वसायचं होतं तेव्हापासून हा विठ्ठल इथेच आहे. आता हे पंढरी नाव तरी कसं पडलं? पंढरी, पंढरपूर. तो विठ्ठल आला कुठून? कानडा व इट्टलू कर्नाटकू त्याने मजला वियाला वेधू, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तो कर्नाटकातनं आला, महाराष्ट्रात राहिला, आणि त्याला भक्त सगळीकडनं भेटायला येतात. म्हणजे आता परवा तर मला असा शोध लागला की सौराष्ट्रापासून भक्त त्याला भेटायला येतात. इतके दिवस मला वाटायचं दक्षिणेकडचे तेलंगणातले इथेच असतील. ते तेलंगणातले, कर्नाटकातले, महाराष्ट्रातले तर येतातच, कोकणातले येतात, पण सौराष्ट्रातले सुद्धा येतात. तेव्हा अशी पंढरीच्या विठ्ठलाची कीर्ती आणि वारीला हे सगळेजण येतात. आणि मग ती विठ्ठल तिथं केव्हापासून उभा आहे? तर ती पंढरी नव्हती तेव्हाच्यानं. म्हणून पंढरपूरची व्युत्पत्ती सांगत असताना संशोधकांनी सांगितलेलं आहे की पंढरपूर हे नावच कसं पडलं, तर तो कर्नाटकातनं आला. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्राचा संस्कृती संगम हा आपल्याला त्या विठ्ठलाच्या सगळ्या उपासनेत, मूर्तीत सगळीकडे दिसतो. त्याचं ठाण मान, म्हणजे त्याचं दिसणं, असणं, त्याचे कपडे, हे तुम्ही सगळं बघा. कर्नाटकातला माणूस आणि महाराष्ट्रातला माणूस याच्यात दिसायला काही फारसा फरक नसतो. लोकांना फारसं माहिती नाही आहे. पण जे आपण महाराष्ट्रातली बाईचं पोशाख म्हटलं की पारंपरिक पोशाख कुठला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा? तर नऊवारी लुगडं. ते फक्त महाराष्ट्रात आणि कर्नाटकात आहे. हे आता महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या बायांना सुद्धा माहिती नसेल. उत्तरेकडे नऊवारी लुगडं नाही, परत मद्रासकडे नाही आहे, ते कर्नाटकात आणि महाराष्ट्रामध्ये आहे ते. आणि म्हणून ही महाराष्ट्र आणि कर्नाटकाची संस्कृतीचा संगम तिथे झाला आहे. बरं, हा दक्षिणेकडचा आहे, पण त्याची गाणी जी आहेत ती गाणी मोठी मजेशीर आहेत. लहानपणापासून मी हा पंढरीचा विठ्ठल आणि काकड आरत्या आणि देवळं हे इतकं अनुभवलं आहे की काय विचारता सोय नाही. कीर्तनं, प्रवचनं, बायकांची गाणी. तर काकड आरतीची जी गाणी असतात त्या काकड आरतीच्या गाण्यामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. हाती काठी सावळा वळतो गाई, धन्य भाग्य या नंदाजीचे बाई. त्याचं असं ते, तो जणू काही नंदाचा मुलगा आहे आणि तोच विठ्ठल आहे. म्हणजे विठ्ठल आणि कृष्ण हे वेगळे नाहीच, म्हणून ती रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे. आणि मग त्या सत्यभामा आणि रुक्मिणी या झाल्या सवती. आता विठ्ठलाचं लक्ष कुठं आहे? ते रुक्मिणीला वाटतं की तिचं लक्ष सत्यभामाकडे आहे, कारण रुक्मिणी परास सत्यभामाचं रूप चढ. सत्यभामा दिसायला जास्त सुंदर होती असं म्हणतात. म्हणजे लोकपरंपरा काय काय सांगते, कथा काय काय असतात, तर सत्यभामा दिसायला जास्त सुंदर असते. पण लाडकी रुक्मिणी, म्हणून मग कथा फार मजेशीर असतात. भक्तांनी कथा पण निर्माण केल्या आणि जोडल्या. आणि मग त्या रुसून बसतात तिथं. आणि मग रुसून बसल्यानंतर ते रुक्मिणी म्हणते की तुमचं काय तिच्यावरच जास्त प्रेम आहे वगैरे वगैरे. ते कुठल्याही घरामध्ये जसं चालेल तसं. आता आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला ते सोडून द्या, पण ती लाडकी ही लाडकी असं. तर विठ्ठल मोठा मुश्किल, तो म्हणला असं करा, कोण लाडकं कोण दोडकं ते बाजूला राहू दे, पण उद्या तुम्ही स्वयंपाक कराल ना, मला जेवायला वाढाल, तर त्याच्यामध्ये मीठ घालू नका अजिबात. मग ते मीठ घातलं नाही म्हणताना ते इतकं सपक झालं की कोणी खायचं ना. आणि म्हणे असलं कसलं जेवण? तर मग म्हणे, मग मी तुम्हाला काय सांगितलं,
रुक्मिणी माझी मिठासारखी लाडकी आणि सत्यभामा साखरेसारखी लाडकी, दोघी खुश. तेव्हा चतुर नवरा काय करतो ते सगळं विठ्ठल करतो. नुसतंच असं नाही करत, तर त्या रुक्मिणीला परत शंका यायला लागते की हा नुसतं सत्यभामा आणि माझ्यातला प्रश्न नाहीये, हा रुक्मिण कालविती निरशा दुधामध्ये केळं. देवाला आता खेड्यातल्या बायकांच्या दृष्टीने पक्वान्न म्हणजे कुठलं, निरशा दुधामध्ये केळं शिकरण करणं म्हणतात ते. रुक्मिण कालविती निरशा दुधामध्ये केळं, अहो देवाला आवडतं जनाचं ताक शिळं. आता काय करावं याच्या. आणि मग ती रुक्मिण परत रागवते, अहो तुम्ही काय किती जनाबाईच्या मागं मागं जाता. पण त्याचं ते काय हिंडणं जात नाही. किती तो जनाबाईच्या मागं हिंडतो, ते दळण दळतो, कांडण करतो, ते आपल्याला सगळ्या कथा माहितीच आहेत. मग ते पावसाळ्याचे दिवस, आषाढीचे पावसाळ्याचे दिवस, आणि रुक्मिणी जनाबाई गेली धुणं धुवायला, आणि जनाबाईला विठ्ठल म्हणायला लागला, चल चंद्रभागे तिरी लई पवना दाट्यात. तिथं पाण्यामध्ये जरा जाळं झालेलं आहे, तर ते पवना दाटला, पाणी दाटून राहतं ना नदीचं, तर तिथं पवना दाटला तर पडायला आपण जाऊ. आणि मग जनाबाई धुणं धुती, आणि हा आपला विठ्ठल तिच्याकडे टक लावून बघत बसतो. आता हे काय बरं लक्षण नाही आहे. इतकंच नाही, इतक्या सुंदर सुंदर गाणी आहेत की काय विचारतं सोय नाही. दुपारची वेळ आहे, सगळ्या बाया आपल्या कामात बिमात काय अशा असतील, आणि मग जनाबाई आली, आणि विठ्ठल तिला म्हणतो, रुक्मिण नाही घरी, चला जना माडीवरी जरा बोलू घडी बरी. आता रुक्मिण नाही घरी, जना चला माडीवरी जरा बोलू घडी बरी, याचा अर्थ काय होता. तेव्हा प्रापंचिक माणसाचं जसं जगणं असतं तसं सगळं जगणं त्या विठ्ठलावर आरोपित करताय. आणि मग ते देव जेवायला बसलेले, त्याला ती रुक्मिणी पुरणाची पोळी वाढते, त्याच्यावर तुपाची धार जास्त धरते. नवऱ्याचे लाड केले तर तो निदान आपल्या ताब्यात राहील असं तिला वाटतं. पण देव असला आहे, तो पोळीचा तुकडा आणि पदराखाली झाकून ठेवतो. आणि मग शेवटी रुक्मिणीला वाटतं त्याला विचारावं तर तरी, तुझं आणि त्या जनाबाईचं नातं तरी काय आहे बाबा, जना तुमची कोण व्हावी. तर मग विठ्ठल सांगतो, जनी धर्माचं लेकरू आलं थाऱ्याला पाखरू. तेव्हा ते थाऱ्याला आलेलं आहे आपल्या, आणि मग तू पण तिच्यावर प्रेम कर, माया कर, कारण ते पोरकं लेकरू आहे. आणि पोरक्या भक्तावर म्हणजे पोरक्या पोरावर, गरीब पोरावर आईबापाची जास्त माया असते, तशी आहे, तर तू पण तिच्यावर माया कर. तर हा जो एक समजूतदारपणा आहे तो त्या बायकांच्या गाण्यामधनं, ओव्यामधनं, आणि हे एक नातेसंबंध जोडून एक कौटुंबिक वातावरण विठ्ठल रुक्माई जनाबाई यांच्या भोवती निर्माण केलं आहे. बरं, रुक्मिणीला रागवायला फक्त जनाबाई एवढीच कारण आहे का. विठ्ठल कुठे कुठे जातो आणि काय काय करतो. तर ते विठ्ठल आपला तिथे बसलेला आहे, आणि मग तिथं देवाच्या मांडीवरही राधा झोपता देखली. आता राधेला बघितलं, ते देवाच्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपली. परत रुक्मिणीची तळपायाची आग मस्तकाला गेली, याचं काय चाललंय. मग परत रात्रीच्या वेळेला बाहेर राहून हा केव्हा तरी पहाटे आला. मग पहाटे आल्यानंतर परत रुक्मिणी विचारायला लागली, रात्रभर कुठं होता बाबा. जनेच्या काजळाचा तुझ्या दुशालीला डाग. आणि तुझ्या दुशालीला जनेच्या काळजाचा डाग कसा काय पडला. तर अशा ज्या सूचक शृंगार छटा आहेत त्या अशा अनेक परीने दाखवलेल्या आहेत. त्याच्यावर मी स्वतंत्र लिहिलेलं आहे की एक अनोखा सवती मत्सर आहे, पण फार वेगळा आणि अनोखा अशा प्रकारचा सवती मत्सर आहे. अशा या देवाला मी चालले आता आषाढीला जाते. तर मग काय काय घेऊन जायचं. इतर देवांना जायचं म्हटलं तर आमची बहिणाबाई चौधरीच सांगते. बहिणाबाई माहिती आहे सगळ्यांना की श्रीमंत देव असला तो कसा असतो, श्रीमंत, दागदागिने वगैरे घातलेला.
ती बहिणाबाई म्हणते आमचा विठ्ठल काय तसा नाही. कारण तो त्याचं रूप कसं साधं आहे, कांबळ खांदी वाहन पायी डोईस म्हणतासे. पंढरीच्या विठ्ठलाची नुसती मूर्ती पाहिली, पोशाख नसलेली, तरी दगडातनं कोरलेला कांबळे त्याच्या खांद्यावर, हातात काठी आहे, असे येतो. तर तसं त्याचं साधं रूप आहे. कारण का, तो गोपालांचा देव आहे, तो गवळ्यांचा देव आहे, तो मेंढपाळांचा देव आहे, तो शेतकऱ्याचा देव आहे, तो कष्टकऱ्याचा देव आहे. आणि म्हणून मग त्यांच्या परिवारामध्ये सर्व जाती जमातीचे भक्त आहेत. गावकुसा बाहेरच्या पासून ते अगदी उच्चवर्णीय ज्ञानोबा आणि एकनाथ महाराजांच्या बरोबर सगळे त्याचे भक्त आहेत. जातीपातीचा भेद त्याच्याजवळ नाही आहे, स्त्री पुरुष हा भेद नाही आहे, उच्च नीच हा भेद नाही आहे. जशी मुक्ताबाई आहे ज्ञानेश्वराची बहीण, तशी जनाबाई जिच्या आईबापाचाही नीट पत्ता नाही अशी आहे. इतकंच नाही, जी कळवातीने, कान्होपात्रा कळवातीनं नेली पायाशी, रुक्मिणीही बिनवी तसे तुझी या चरणाशी. सगळी गाणी सांगत नाही, माझ्याजवळ खूप गाणी आहेत. त्या काकड आरतीची जर गाणी म्हणायला लागलं तर त्या काकड आरतीच्या गाण्यामध्ये सगळ्या भक्तांच्या याचं वर्णन केलेलं आहे की कुठले कुठले भक्त आणि कसे कसे आहेत, ते काय काय व्यवसाय करतात. एक वैशिष्ट्य विठ्ठलाचं की बाकीच्या देवांना भक्ती करायची झाली तर घरदार काम धाम सोडून नाक धरून कुठंतरी जंगलात बिंगलात जाऊन बसायला लागतं, तप करायला लागतं. माझ्या विठ्ठलाला काही नाही लागत, माझ्या विठ्ठलाला काही नाही लागत, त्याला माळ बुक्क्याची आगईत. माळ आणि बुक्क्याची त्याला आगत्य आहे. पंढरीला जाया नाही लागत टिक्का रुक्का, पैसे बिशे काही लागत नाही त्याला, पैशाचा माळबुक्का. त्यावेळेला पैशाचा माळबुक्का मिळत होता, आता 10 रुपये लागत असतील, एवढाच फरक. पण त्याला खर्च काही लागत नाही, असा हा सगळ्यांना सांभाळून घेणारा आहे. म्हणून मग ती जे भोपाळी आहे पंढरीच्या पांडुरंगाची, फार सुंदर भोपाळी आहे. उठी उठी बा पुरुषोत्तमा भक्त पात कल्पद्रुमा, आत्मारामा निजसुखधामा मेघश्यामा श्रीकृष्णा. आणि मग भक्त मंडळी महाद्वारी उभी तिष्ठत श्रीहरी, जोडनिया दोन्ही करी तुझ मुरहारी पहावया. कोण कोण आहेत? संत सनकादिक नारद, व्यास वाल्मिकी ध्रुव प्रल्हाद, पार्थ पराशर रुक्मांगद, हनुमंत अंगद बळीराजा, असे तर ते थोर सगळे आहेतच. पण तुझा नामदेव शिंपी, घेऊन आला अंगी टोपी, आता जाऊ नको झोपी, दर्शन देई निज भक्ता. मग आता तो शिंपी आला, दूध गुळ खोबरे भरून गोणी घेऊन आला, तू काही वाणी येतो, तो गुळ खोबरं घेऊन आला. वया राखिल्या कोरड्या पाणी, भिजो दिल्या नाही त्वा. तेव्हा निरनिराळे जाती जमातीचे संत हे सगळं घेऊन आलेले आहेत. तुला नाऊ घालण्यासाठी तेल तुपाची वाटी घेऊन ती जनाबाई आली आहे. प्रत्येकजण आपल्या जवळ जे आहे ते देऊन देवाची सेवा करता आहे. नानापरीचे अलंकार घेऊन आला नरहरी सोनार. आता सोनार जसा आला सोन्या चांदीचे दागिने घेऊन, तसा चांभार पण आला रोहिदास चांभार, जोडा घेऊन तुझ लागी. माळी आला, सुगंध सुमन पुष्पांजली घेऊन आला सावता माळी. म्हणे श्रीहरी पद कमली, अनन्य भावे समर्पू. आता मुक्ताबाई जनाबाई आल्या तर त्या काही आश्चर्य नाही, पण कान्होपात्रा नृत्य करी, टाळ छंदे साक्षात्कारी. कारण का, कान्होपात्रा ही कळवातीने कलावंतीने. त्या कलावंताला आम्ही उच्चभ्रू लोक किंवा प्रापंचिक लोक कमी दर्जाचं मानतो, पण देवाच्या दारात सगळे सारखे. तेव्हा कान्होपात्रा कळवातीनं नेली पायाशी. तेव्हा ती कान्होपात्रा आली, ती तुझ्या पायाशी नृत्य करते आहे. सेना नावी दर्पण करी, घेऊन उभा ठाकला, लिंबूर हुरडा घेऊन आला, तो हा माणकोजी बोधला. दर्शन द्यावे बात्या जला, भक्त गोळा म्हणून. अशा सगळ्या भक्तांची यादी. प्रत्येक भक्त त्याच्याजवळ जे आहे, तो जे काम करतो, त्याच्यातनं जे उत्पन्न काढतो, त्याचा वाटा देवासाठी घेऊन येतो भक्तिभावाने.
कोणीही आळशीपणाने बसत नाही तिथे. म्हणून हा जो आमचा वारकरी संप्रदाय आहे, तो वारकरी संप्रदाय कष्टकऱ्यांचा आहे, तो कर्मयोग्यांचा आहे. आणि सगळ्या आपलं कामधाम सोडून देवाची भक्ती करू नका, तुमच्या कामातच राम पहा. सगळ्या भक्ती संप्रदायांनी हे सांगितलेलं आहे की तुमचं काम हाच राम. म्हणून कबीराचे विणतो शेले जानकीचा. तेव्हा तो राम जो आहे तो भक्ती संप्रदायातलाच आहे. त्यामुळे तोही मागावर शेले विणत असताना देवाचं नाव घेतो. आणि म्हणून मग आमच्या पंचरत्न हरिपाठ पाहिले असतील सगळे, तर त्याच्यामध्ये देवाची उपासना कशी करायची. तिथं काय, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. तुम्ही तिथे वनात जायची गरज नाही. तुमची मनापासून भक्ती आहे असं जर माहीत असेल त्याला, तर तो कुठे येतो, तो तुम्हाला शोधत येतो. हे साधे संत तर म्हणतातच, परंतु आमच्या ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की अर्जुनाला सांगितलेलं आहे. अर्जुन म्हणतो, अरे बाबा देवा, तुला 4 हात काय करायचे, 2 हात सोडून. तो म्हणला, ज्ञानेश्वरींचा, दोहोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन. 2 हातावर आणि 2 भुजा घेतल्या, हात घेतले. कशासाठी? आलिंगावे या लागून तयाचे. तो लाडका भक्त असतो, 2 हातांनी मिठी घालून समाधान होत नाही. त्या लाडक्या भक्ताला 4 हातांनी मिठी घातली तर समाधान होतं. असा तो देव, तो भक्ताला शोधत जातो. भक्ताने त्याला शोधत जायची काही गरज पडत नाही. आणि म्हणून हा भक्त साध्या कष्टकरी लोकांचा देव आहे. तो कामामध्ये राम पाहतो. म्हणून मग ते आमच्या हरिपाठामध्ये म्हटलं आहे की त्याचं कर्मकांड काही आहे का. पंढरीच्या विठोबाचं, वारीचं कर्मकांड काही नाही. म्हणजे तुम्ही एकादशी कराच अशी सक्ती नाही आहे, एकादशी करा अशी सक्ती नाही आहे, पंढरीच्या वारीला जा अशी सक्ती नाही आहे. करायचं तर करा, नाही करायचं तर नाही करा. आणि म्हणून ते भक्ती संप्रदायामध्ये उत्तरेच्या संतांनी म्हटलंय, जपतप साधन कछु नाही लागत, खरंच नाही गठरी, भजोरे भैया राम गोविंद हरी. तसं आमच्याकडेही म्हटलंय की फक्त जप करा. जप करायला काही पैसे लागत नाहीत. तोंडाने हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती हरी बोला. तेव्हा नुसतं तुम्ही परमेश्वराचं मनापासून स्मरण केलं त्या विठ्ठलाचं, तो तुमच्याजवळ येतो. तुम्ही तिथं जायचीच गरज नाही. म्हणून परत माझी हरदासाची कथा मूळ पदावर. म्हणून मग आमची ती बहिणाबाई म्हणती, सोन्या रुपयाने नटला मारवाड्याचा बालाजी. तो श्रीमंत आहे, जसा भक्त तसा देव. सोन्या रुपयाने नटला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इटाबा पाना फुलाईले राज. हा शेतकऱ्याचा आहे, साधा आहे, तो पाना फुलाला राजी आहे. म्हणून मग त्याला फक्त माळबुक्का लागतो, बाकी काही लागत नाही. देवाला काही लागत नाही आहे तिथं. असा हा साधा देव आहे, परंतु त्याचं कार्य मात्र मोठं आहे. तो सगळ्या विश्वाला व्यापून राहिला आहे. आणि मुख्य म्हणजे सगळे दीन दुबळे दलित कामकरी कष्टकरी त्यांचा उद्धार करणारा असा हा देव आहे. त्यांना जवळ घेणारा आहे, त्यांच्यावर पाखर घालणारा आहे. कुठल्याही प्रकारचा जातीभेद, धर्मभेद आणि आर्थिक भेद त्याच्याजवळ नाही. हा श्रीमंत, हा गरीब असा नाही आहे. त्याची उपासनेची साधनं ही साधी आहेत की नुसतं जप करा, बाकी काही नका करो. एकादशीसुद्धा तुम्ही केलीच पाहिजे असं नाही हो. कारण काय आहे, तुकाराम बाबा जरा खवचटासारखे बोलतात मधनं. ते म्हणतात इकडं देहाने उपास करायचा आणि दुसरीकडे मनात पुरणपोळी खायची. हे काय खरं नाही. व्रत एकादशी मात्र हे देहाशी, नित्य मनापाशी दिवाळीचं. तेव्हा देहाने एकादशीचा उपास करायचा आणि मनामध्ये मात्र बटाटे वडा खायचा, हे काय खरं नाही. आणि म्हणून त्या एकादशीची सुद्धा काही तुम्हाला सक्ती नाही आहे. पण आमच्या बायका अशा थोर आहेत की त्यांनी त्या एकादशीला सुद्धा साजवंत केलं, तिला पण सखी केलं. म्हणजे कशी, एकादशी बाई 15 दिवसाची पाहुणी, 15 दिवसांनी येते ना ती, शुक्ला आणि कृष्ण पक्षात. एकादशी बाई 15 दिवसाची पाहुणी, विठुराजाची मेहुणी.
तिला पण एक नातं जोडून दिलं. त्या एकादशीला जिवंत केलं, तिला मानवी रूप दिलं, तिला नातं जोडून दिलं. ही जी कल्पनाशक्ती आहे लोकपरंपरेमधल्या माणसांची, ही कल्पनाशक्ती अभिजात कवित्व शक्ती, अभिजात प्रतिभाशक्ती असं म्हणता येईल. आपण त्या दृष्टीने कधी त्याच्याकडे बघतच नाही. शाळेमध्ये मास्तरकी करणारे मास्तर निरनिराळे अलंकार शिकवत असतात आणि ते अलंकार शिकवत असताना चेतन गुणोक्ती वगैरे असा संस्कृत शब्द वापरून एक अलंकार शिकवतात. किंवा इंग्रजीमध्ये पर्सनॉफिकेशन म्हणजे काय की निर्जीव वस्तूला सजीवत्व द्यायचं. हे आपल्याला संत साहित्यामध्ये आणि स्त्रियांच्या ओव्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर दिसतं बघा तो. की ती चंद्रभागेला बहीण करून टाकली, विठ्ठलाच्या त्या विट्याची गप्पा मारायला लागली. ती सजीव करणं आहे तिला. त्या एकादशीला मेवणी करून टाकली. हे निर्जीव वस्तूंना सजीवत्व देणं, इतकं सहज तिच्याशी नातं जोडणं आणि हे इतक्या आत्मीयतेने जोडणं. आपण संवेदना म्हणतो, कवी संवेदनशील असतो वगैरे असली पुस्तकी भाषा वापरतो. या लोकपरंपरेमध्ये जी संवेदनशीलता आहे आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे कधी बघतच नाही. म्हणून ती चंद्रभागासुद्धा बहिणीसारखी होते आहे. तो दगडसुद्धा त्याला, आता आमची बहिणाबाई बघा ना, माहेराला जायला लागलं तर माहेराची वाट कशी आहे. माहेराच्या वाटे दगडधोंड्या असणारच. तिला काय ते दिसत नाही कारण माहेरची वाट आहे ना. म्हणून माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटावर आल्या दगडा तुला फुटले र वाचा. माझ्या माहेराच्या वाटे पशु पक्षी सगळे, माझ्या माहेराच्या वाटे ढाबा पाण्याच्या लागल्या, पाण्याचे डबके असतात मध्ये मध्ये साचलेले. माझ्या माहेराच्या वाटे ढाबा पाण्याच्या लागल्या, त्यात बैसल्या म्हैशी जशा वरमाई नाल्या. ही जी कवित्व शक्ती आहे, प्रतिभाशक्ती आहे, चेतन गुणोक्ती आहे, ही तुम्हाला थक्क करणारी आहे. त्या दृष्टीने पाहायला आपण जर त्या लोकपरंपरेकडे शिकलं तर आमची संवेदनशीलता ही अधिक तीव्र होईल आणि अधिक डोळस होईल. आणि आमचा परंपरेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आम्हाला उगीच असं वाटतं की लिहिता वाचता आलं तरच माणसाला शहाणपण येतं. हे तो आमची लोकपरंपरेत जर नीट बघितली, अगदी विठ्ठल रुक्माईची जी गाणी बघितली तरीसुद्धा नाही. म्हणजे आता कसं, दर्शनाला मी गेले, मला रावळी झाली रात. तिथं देवाच्या दारात गेले आणि मग तिथं नादावले आणि मग रावळी रात्र झाली. मग घरचे लोक विचारायला लागले, का गं बाई एवढी रात्र का झाली तुला. देवा विठ्ठलाने मला गुजाला बैसविली. गप्पा मारत बसला होतो. मग गप्पा मारत बसला की लक्षात नाही राहत. आता हा देव गप्पा मारत बसला म्हणून देवळातनं यायला रात झाली. हे सांगणाऱ्या बाईची संवेदनशीलता आणि प्रतिभाशक्ती किती थोर असली पाहिजे बघा. दर्शनाला गेले, एक पायरी चुकली. नादामध्ये होते, एक पायरी चुकली. देवा माझ्या विठ्ठलाच्या चंद्रहाराला दिपली, म्हणून माझी पायरी चुकली त्याच्याकडे बघता बघता. तर हे सगळं वर्णन केलं. आणि तरीसुद्धा ही रुक्मिणी आमची आहे, तिला सगळ्या सवती सारख्या मधनं अशा भेटतच असतात. सत्यभामा तर एक आहेच, कधी जनाबाई, कधी तुळस, कधी राधा. मग रुसली रुक्मिणी. मग ते रुसली एक दिवशी. ते आता लोकगीत पण एक आहे ना, रखमाई रुसलीन कोपऱ्यात बसली, ते आता आधुनिक कवींनी लिहिलं आहे, पण त्याचं मूळ इथे आहे, बायकांच्या ओव्यात आहे. रुसली रुक्मिणी गेली दिंडीर बनाला. दिंडीरबन पंढरी माहिती आहे त्यांना, दिंडीरबन माहिती आहे, गोपाळपुरा माहिती आहे. रुसली रुक्मिणी गेली दिंडीर बनाला, आबिर बुक्याची तिला गरजी सुसाना. त्या देवाच्या देवळात काय बाई गर्दी, नुसतं भक्त येतात, आबीर बुका, आणि काय गर्दी सहन होत नाही. म्हणजे एखादी पुढाऱ्याची बायको जशी म्हणावी, काय बाई यांच्याकडे माणसं येतात, चहा करून करून मला दमायला चाललं, तसंही आबीर बुक्याला दिपली. तेव्हा अशी ही रुक्मिणी ती रुसली, दिंडीरबनात जाऊन बसली. आणि मग देवाला तरी तिचीच काळजी.
त्यांनी काय केलं, ते रुक्मिणी निघाली, ते दिंडीरबनाला जाऊन बसले, तर त्या दिंडीरबनाच्या वाटे त्यांनी लावलं चिंचबन. आजही तुम्ही बघितलं तर आहे. मग कधी तर जनाबाईसाठी चिंचबन लावतो, जनाबाईला झालं होणं, देवा विठ्ठलानं लावलेलं चिंचबन. कधी रुक्मिणीसाठी लावतो, कधी हिच्यासाठी लावतो. आता याची परत ऐतिहासिक मीमांसा वगैरे करत गेलं तर राचीव ढेऱ्यांचं पुस्तक श्री विठ्ठल एक महासमन्वय,